तर बारामती लोकसभा मतदारसंघ ज्याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे, तिथं नेमकं काय चित्र आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विनोद यांनी. बघूया. अत्यंत चुरशीची लढत समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खरं तर अवघ्या देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आहे. त्याचं कारण म्हणजे पवार घराण्यामध्ये ही जी काही लढत होणार आहे ही सरळ लढत होणारमुळं त्यामुळे या निवडणुकीला एक प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. खरं तर आता जे काही बारामती शहरातील अरेमान होम आहे या ठिकाणी ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत त्यांची आई प्रतिभा पवार खरं तर याच ठिकाणी काही वेळात या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खरं तर या मतदान केंद्रावर जर पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी लोकांनी मतदानाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये महिला असतील, त्यासोबत जे काही थोड्याफार प्रमाणात दिव्यांग असतील त्या ठिकाणी इथं येऊन त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 23,62,000 इतकं मतदान आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 2,516 मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडते. खरं तर सर्वच मतदान केंद्रावरती निवडणूक आयोगाकडनं खरं तर त्या ठिकाणी मेडिकल किट उपलब्ध करून दिलेत. ज्या ठिकाणी उन्हाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी मंडपाची सोय देखील त्या ठिकाणी करण्यात आली आहे. एकूणच लोकांमध्ये सकाळपासून पाहायला मिळतोय. विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.